पाकिस्तानी कलाकाराचा अबीर गुलाल प्रदर्शित होऊ देणार नाही। मनसेच्या अमेय खोपकरांनी अशा पद्धतीचा इशारा दिलाय। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हा अबीर गुलालमध्ये आहे। पाकिस्तानी कलाकारांना खुशाल डोक्यावर घ्या, पण सामना आमच्याशी असेल इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच, अशा पद्धतीचं भाष्य केलेलं आहे अमेय खोपकर यांनी। चित्रपटाचा टीजर प्रदर्शित होताच मनसेनं या संदर्भामध्ये विरोध दर्शवलेला आहे। कालच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालाय। अर्थातच या टीजरमध्ये फवाद खान अनेक वर्षांनी दिसतोय। आपण आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याशी या संदर्भात आणखीन चर्चा करूया। गणेश, खरं तर फवाद खानला या टीजरमध्ये बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, पण मनसेने मात्र थेट याच्यावरती ॲक्शन घेण्याचाच पवित्रा घेतलाय। अधिक काय सांगता येईल? पूर्वी आपल्याला माहिती असेल, मनसे पाकिस्तानी कलाकारांसंदर्भातली आक्रमक भूमिका त्यांची नेहमीच राहिलेली आहे आणि याआधी देखील पाकिस्तानी कलाकारांचा विरोध करून पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली। त्याचा इम्पॅक्टही पाहायला मिळाला होता आणि पाकिस्तानी कलाकारांचं भारतीय सिनेमा किंवा सिरियल्स आणि रियालिटी शोजमध्ये येणं बंद झालं होतं। त्यावेळेला पूर्ण इंडस्ट्रीनं अशी ग्वाही दिली होती की पाकिस्तानी कलाकारांना काम दिलं जाणार नाही, कारण भारत आणि पाकिस्तानचे टेन्शन सुरू होते। त्या अनुषंगानं तशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि आता पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकार हे भारतीय सिने जगतात काम करतायत। 9 मेला अबीर गुलाल नावाचा सिनेमा प्रदर्शित होतोय, ज्याचे भारतीय निर्माते आहेत आणि त्यांनी फवाद खान या पाकिस्तानी कलाकाराला यात काम दिलेलं आहे। मनसेनं याचा विरोध केलाय। ह्या फिल्मला देशात, महाराष्ट्रात रिलीज होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली गेली आहे। मनसेकडून अमेय खोपकरांनी याचा इशारा दिलाय आणि समजा यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पोलीस कसे सामोरं जातील हे पाहावं लागेल, कारण ही फिल्म रिलीज होणार आहे 9 तारखेला। आता मनसेच्या विरोधानंतर यामध्ये फवाद खानचा रोल राहतो का नाही, चित्रपट रिलीज होतं का नाही आणि चित्रपट रिलीज झाला तर कशा प्रकारचं आंदोलन मनसे करेल ह्याकडे पाहणं महत्त्वाचं असेल। पण निश्चित या पाकिस्तानी कलाकारांच्या विरुद्धची भूमिका मनसेची खूप अग्रेसिव्ह आहे आणि ती पुन्हा एकदा पाहायला मिळते पूर्वी। गणेश, एकंदरीत आपण पाहायला गेलं तर एक मधला काळ असा होता ज्याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये दिसत होते, परंतु त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा विरोध झाला आणि पूर्णपणे ते बंद करण्यात आलं। पण पुन्हा एकदा मुळात फवाद खान दिसतोय, हे सुद्धा आश्चर्यकारक आहे। याबद्दलचं धोरण आता पुन्हा बदललंय का? निश्चित आश्चर्यकारक आहे, कारण ही भूमिका मनसेने घेतली होती ज्या वेळेला पाकिस्तानाकडनं भारतात हल्ले केले गेले, काश्मीरमध्ये हल्ले केले, बालाकोट सारख्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये आपले जवान शहीद झाले, मुंबई सारखे हल्ले झाले, मुंबईमध्ये 26 अकरा हल्ला झाला, त्या वेळापासून ही भूमिका आहे। आणि आपल्याला माहिती असेल की लाफ्टर शोज आणि इतर शोजमध्ये देखील पाकिस्तानी कलाकार येत होते आणि त्या सगळ्या पाकिस्तानी कलाकारांचा विरोध झाला होता आणि पूर्ण देशानं विरोध केला होता। मनसेनं खास करून महाराष्ट्रामध्ये, कारण पूर्ण फिल्म इंडस्ट्री, हिंदी फिल्म इंडस्ट्री ही मुंबईत काम करते आणि म्हणून मनसेची ती भूमिका, मनसेच्या चित्रपट सेनेची ती भूमिका खूप आग्रहाची होती, अग्रेसिव्ह होती आणि त्यानंतर कोणत्याही प्रोड्युसर्सनं कामं दिली नाहीत। पण पुन्हा एकदा हे सुरू झालंय आणि यामुळं मनसेचा हा स्टँड आहे आणि या स्टँड नंतर फिल्म इंडस्ट्री किंवा फिल्मचे निर्माते, दिग्दर्शक काय स्टँड घेतात हे पाहणं महत्त्वाचं। अगदी खरं आहे गणेश। आता या संदर्भामध्ये फिल्म इंडस्ट्री आणि राजकीय नेते यांच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला विविध पद्धतीने कुठेतरी वाद होतोय का हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।